बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना प्यायला पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यातील काही तरुणांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलन सुरू केले। यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली। जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भागवत भुसारी यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे। आज आम्ही सर्व बुलढाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते जमलेलो आहोत। आम्हाला इथे असं समजलं की गेल्या 8 दिवसापासून पेशंटला पिण्याच्या पाण्याची इथे कोणती सोय केलेली नाही। पेशंटचं 8 दिवसापासून पाणी बंद आहे। आज जिल्ह्याच्या ठिकाणी इथे गोरगरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतात उपचारासाठी, पण त्यांना बाहेरून पिण्यासाठी 20 रुपयाची पाण्याची बॉटल आणावी लागते। ही खूप मोठी शोकांतिका आहे। हा केंद्रीय राज्यमंत्रीचा जिल्हा आहे, आरोग्यमंत्र्याचा जिल्हा आहे, आणि तरीसुद्धा असे हाल चालू आहे। इथे आम्ही गेल्या 1 तासापासून बसलेलो आहे। प्रशासनाला फोन केले पण कोणी यायला तयार नाही। याला जबाबदार कोण आहे आणि किती निष्काळजीपणा आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे की इथे जिल्ह्याचा ठिकाण जिल्हा हॉस्पिटल असून पाण्याची सोय नाही। किती मोठी शोकांतिका आहे। आपली मागणी काय? आमची मागणी की त्वरित तिथे पाण्याची व्यवस्था पेशंटला करण्यात यावी। पेशंटची पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आज हम सब सामाजिक कार्यकर्ता और यहाँ पर सरकारी दवाखाने में इसलिए आए हैं और यहाँ पर ठिया आंदोलन इसलिए दिया गया कि यहाँ पर जो है पेशेंटों को पानी का इंतज़ाम नहीं है और ऐसा ये 4-5 रोज से चल रहा है। यहाँ पर रोज़ाना 2-4 कार्यकर्ता आकर पूछते हैं, तो यहाँ के जो पेशेंट के साथ के जो लोग हैं वो बेचारे बाहर से होटलों से 20-20 रुपए की 30-30 रुपए 50-50 रुपए का मोल खरीद कर पानी लेके आते हैं। ये ज़िले का ठिकाना है। यहाँ पर आरोग्य मंत्री, यहाँ पर आमदार, पालक मंत्री सब होने के बावजूद आज ये डिस्ट्रिक्ट प्लेस पर इतने बुरे हाल हो रहे हैं और ये तमाम इसका जिम्मेदार जो है ये पूरा प्रशासक है, बुलढाणा सिविल सर्जन है। और जल्द से जल्द यहाँ पर अगर पानी की सुविधा नहीं की गई तो इससे बढ़कर एक आंदोलन किया जाएगा और जब तक ये आते नहीं तो हम लोग यहाँ से उठते नहीं। ये हमारा ठिय्या आंदोलन कायम रहेगा। माझं नाव साजन अशोक सनीचे, मी राहणारा चिंचखेडनाथचा मोताळा तालुका, माझा जिल्हा बुलढाणा येतो। आज सकाळपासून माझं पेशंट इथं येले होतं आणि माझ्या पेशंट सोबत 2 व्यक्ती आलेले होते, त्याचे नातेवाईक ते। आणि सकाळपासून इथं पाण्याची व्यवस्था नव्हती, काही नव्हतं इथं। तर मी जेवण बाहेरून आणलं आणि पाण्याच्या बॉटला सकाळपासून माझ्या अशा 20-20 वाल्या 4 पाण्याच्या बॉटला झाल्या। आणि या सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब लोक येतात म्हणजे बा पैसे वाचवण्यासाठी आणि कामं धंदा करून काय जतन करायसाठी। पण आज जर ह्या पाण्याच्या बॉटलाला प्रत्येक व्यक्तीला कधी सोबत कोणी आलं 1-2 3-3 बॉटला कधी प्यायला गेलं तर रोजचा आमचा खर्च पाण्याच्या बॉटलाचा होतो 100 ते 150 रुपये। तर असा हे आमचा खर्च जर पाण्याची व्यवस्था कधी जर राहिली तर आमचा 100 ते 150 रुपये खर्च वाचू शकतो। आणि हा 100 ते 150 रुपये हा खर्चाचा आम्ही कुठे गोळ्या, कुठे औषधीत, कुठे ह्याच्या जे उपयोग करू शकतो बा। तर कृपया करून माझी विनंती आहे बा, जसे इथे एक महान लोक येले असे ह्याच्यासाठी, तर तसं ह्याचे काय ना काही व्यवस्था झाली पाहिजे, काय ना काही इथं बंदोबस्त झाला पाहिजे। आणि इथं बघू शकता माझ्या मागं किती मजबूर आहे। आता ह्यांचं बघून हालतीच्या हिशोबाने बघू शकता तुम्ही, जर त्यांची परिस्थिती अनुसार हे बॉटल घ्यायची ऐपत आहे का तुम्ही बघू शकता तुम्ही। जर ह्यांना जर अशा 1-2 बाटल्या आणणं पडल्या तर ह्यांचं रोजचं 100-150 रुपये जाऊ राहिलं। जर 1 हप्ता कधी राहिलाय तर 700-800 रुपये यांचं जाऊ राहिलं। जर मग हे 1 हप्त्यामध्ये कधी 700-800 रुपये यांनी कधी गमवलं ते 700-800 रुपयामध्ये यांचं दवाखाना, मेडिकल हे ते नाही होऊ शकत का? जर माझं हेच एवढे विनंती आहे बा, ते यांचे पैसे जे जात आहे त्यांना पाण्याची व्यवस्था दिली ते पैसे वाचून जाणार आणि ह्यांना कुठे ना कोण कामा पडून जाणार। त्यांना कुठं कशाची घ्यायची गरज पडणार नाही, काही एक पडणार नाही। जे पाण्याचा बदल यांचा लय मोठा फायदा होऊ शकतो। NTV न्यूज मराठी, बुलढाणा।